कथामृतं तप्तजीवनं कविभिरीडितं कल्मषापहं श्रवणमंगलं श्रीमदाततं भुवि गृह्णन्ति ये भूरिदा जना। आज महाशिवरात्री आहे। भारतभर आज शिवपूजन होत आहे। शिवदेवता ही आदि देवता आहे, योगी देवता आहे। शिव हे योगी होते आणि म्हणून त्यांची पूजा उपासना ही सगळं भारतभर होते। महाशिवरात्रीची रात्र अत्यंत महत्त्वाची आणि पवित्र समजली जाते आणि शिवपूजन हे मूर्तीमध्ये होत नाही, ते त्यांच्या शिवलिंगात होतं, कारण ते त्यांचं ते प्रतीक आहे। ते ब्रह्मप्रतीक आहे, निर्गुण निराकार परब्रह्माचं प्रतीक आहे। परंतु नंतर शिवमूर्तीची कल्पना झाली, कारण शिवपुराण प्रसिद्ध आहे आणि मग आपल्यासमोर एक शिवमूर्ती आहे। ती सगळी शिव आणि विष्णू हे दोन देवता आपल्याकडे आहेत। भगवान शंकराचार्यांनी पंचदेवतांची पूजा सुरू केली हिंदू धर्माचं रक्षण करण्यासाठी। याचे कारण हिंदू धर्मामध्ये फार बऱ्याच गोष्टी आल्यामुळे आणि हा प्रकार काही हजार वर्षांपासून चालू आहे की हा सनातन वैदिक धर्म आहे, तो सतत बदलत असतो, सतत त्याच्यामध्ये काळाप्रमाणे परिवर्तन होत असतात। पण आपल्याकडे वैदिक काळ आहे, ऋग्वेदाचा काळ आहे, त्याच्यानंतर संहिता काळ आहे, नंतर पुराण काळ आहे। ज्या ज्या प्रकारे परिस्थिती असते त्या प्रकारे धर्मामध्ये परिवर्तन होत असतात, कारण परिस्थिती बदलते, माणसं बदलतात, मग धर्मसुद्धा बदलतो आणि त्याप्रमाणे बदल होत गेले। तशी रुद्राची पूजा वैदिक काळात पण होत होती, रुद्रस्तोत्र सूक्त पण आहेत। पण नंतर आज सध्या आधुनिक काळामध्ये आपल्या देशात, भारतात विशेष करून शिवाची पूजा होते, ती दैवत म्हणून होते, देवता। पण शिव हे वैराग्याचं प्रतीक आहे, नेहमी ध्यानस्थ असतात, योगी आहेत, ते महायोगी आहेत, ते एकांतामध्ये असतात आणि त्यांचे भूषणं, आभूषणं, वस्त्र हे सगळे काय संपूर्णपणे वेगळी आहेत, व्याघ्रांबरधारी आहेत। ते सर्पाची आभूषण आहे, जटेमध्ये गंगा आहे, नंतर चंद्रकोर आहे, असं शिवाचं वर्णन आहे। त्रिशूलधारी आहेत ते। या सगळ्यांचे एक एक सांकेतिक अर्थ आहेत आणि त्याची नावं पण बरीच आहेत। देवतांची नावं खूप असतात, जसं नीलकंठ नाव आहे, नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले। शिव हे त्यागी आहेत, जगाच्या कल्याणास्तव त्यांचं अस्तित्व आहे। जेव्हा समुद्रमंथन झालं त्यावेळी सगळे रत्न बाहेर आले, 14 रत्न आपण ज्याला म्हणतो, ते सगळे बाहेर आले, सगळ्यांनी वाटून घेतले। हत्ती गेला वरती ऐरावत,
ऐरावत रत्नथोर, तो इंद्राचं वाहन झाला. तो घोडा होता, तोही गेला कुठतरी. लक्ष्मी ती गेली कुठतरी. असे प्रत्येकाने ते 14 रत्न होते, 14 प्रकार सगळ्यांनी आपापले घेऊन घेतले. पण आता हलाहल निघालं त्याच्यानंतर. चांगल्याबरोबर वाईट पण निघते, त्याला हलाहल. हलाहल म्हणजे भयंकर विष होतं. त्यांनी सगळी सृष्टीचा नाश होणार होता, झाला असता. ते हलाहल कोणी सगळ्यांना चांगलं पाहिजे असतं. जे वाईट असतं ते कोणाला नको असतं. मग ते त्यांनी आपल्या ओंजळीत घेऊन प्राशन केलं, पण गळ्याखाली उतरू दिलं नाही, गळ्यात ठेवलं. गळा निळा झाला. नीलकंठ हे काय आहे? दूषण आहे की नाही? कोणते व्यंग आहे ना ते? कोणाचा कंठ निळा असतो का? ते व्यंग आहे, पण देवाच्या दृष्टीने ते आभूषण आहे. नीलकंठ नाव आहे त्याचं. जसं गणपतीला आपण लंबोदर म्हणतो, तर लंबोदर म्हणजे ढेरपोट्या म्हणत नाही, तर लंबोदर आहे, ते भूषण आहे त्याचं ते. नाही, तसंच देवतांना जे जे असतं ते भूषण असतं. आशुतोष म्हणतो आपण, कारण काय? आशु म्हणजे लवकर, पटकन प्रसन्न होतो. भोलेनाथ म्हणतो आपण. कदा शिवशंकर भोळा, तो भोळा आहे. भोला वेल्हाळा असा आहे आरतीमध्ये. तो अतिशय लवकर प्रसन्न होतो. कारण भोळा आहे, जास्त विचार करत नाही. भोळे लोक जास्त विचार करत नाही. पटकन ते भावनाशील असतात, प्रसन्न होऊन जातात, पटकन वरदान देऊन टाकतो. म्हणून असुर लोक शिवाची भक्ती करतात, व्रत करतात, तपस्या करतात, आणि शिव पटकन त्यांना वरदान देऊन टाकतो. नंतर प्रॉब्लेम होतात, मग ते विष्णू सॉल्व करतो. असं ती पुराणाची आपली गमतीदार रचना आहे. फार सुंदर आहे पुराण. पुराणातून खूप शिकायला मिळतं. पुरा नव इति पुराण. हा पुरा म्हणजे काय? पुराण म्हणजे काय? जे कधी जुने होत नाही, नेहमी नवीन असतात, नित्य नूतन, त्याला पुराण म्हणतात. पुराणातली वांगी पुराणात असं नाही आहे, ते चुकीचं आहे की नाही. पुराणाने आपल्याला फार गोष्टी शिकवल्या. म्हणून आजकाल ते मीडियावर येतात ना, पुराणापुष्कळ येतात. गणेश पुराण, शिवपुराण, आणखी पुराण, अमुक पुराण सगळे, किंवा महाभारत, रामायण वेगवेगळ्या प्रकारे येतं. ते अतिशय मोहक आणि मनोरंजक असतं, पण त्यातून आपल्याला खूप शिकायला मिळतं. अतिशय सूक्ष्म तत्त्व जी असतात अध्यात्माची, जी एरवी आपल्या डोक्यावरून जातात, समजत नाही. कारण ती खूप थोर महान तत्त्व असतात, ज्यांनी देश टिकून. सर्वायवल ऑफ द कंट्री इज बिकॉज ऑफ दॅट. भारत हा आत्म्याप्रमाणे अनादि अनंत आणि अविनाशी आहे, स्वामी विवेकानंदांनी म्हटलं आहे. कशामुळे? त्या ज्ञानामुळे की नाही. हे जोपर्यंत ज्ञान आपल्याकडे आहे तोपर्यंत भारताला मरण नाही, स्वामी म्हणतात. सर्वायवल, देशाचं टिकून राहणं, त्याचं सर्वायवल हे ह्या ज्ञानावर अवलंबून असतं. या संस्कृती, ज्ञान हे संस्कृती निर्माण करतं. धर्म हे संस्कृती, सभ्यता निर्माण करतं. आणि ती संस्कृती स्थायी असेल, चिरंजीवी असेल, तर देश पण चिरंजीवी होतो, समाज पण चिरंजीवी होतो. म्हणून या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. ह्या गोष्टीचा अधिकाधिक लोकांनी त्याचं पालन केलं पाहिजे, आणि लोक करतात पण. म्हणून शिवाची, सगळ्या देवतांची अनेक नावं आहे. विष्णू सहस्रनाम तर प्रसिद्धच आहे. देशाची शेकडो हजारो नावं असतात, आणि ते प्रत्येक नावामध्ये निज सर्व शक्ती असं म्हटलं आहे. त्या प्रत्येक नावामध्ये देवाची सर्व शक्ती असते, आणि आपण ते नाव घेतलं की ती शक्ती आपल्यामध्ये प्रविष्ट होते, इत्यादी इत्यादी. हा सगळा खुलासा, सगळा परिचय आपल्याला, म्हणून ती पूजा होते. हजारो लोक पूजा करतात. तर बेलाचं पान वाहतात, देवाच्यावर, शिवावर पाणी ओततात. आता पाणी, पत्रम पुष्पम फलम तोयम. गीतेमध्ये आपण म्हणतो, यो मे भक्त्या प्रयच्छती, जो मला देतो, प्रयच्छती काय? पत्रम म्हणजे पान, पुष्प फूल, पत्रम पुष्पम फलम फळ. जो भक्तीने मला अर्पण करतो, देतो, मी ते स्वीकारतो. पत्रम पुष्पम फलम तोयम, पाणी. यो मे
जो कोणी मला भक्तिपूर्वक प्रदान करतो, तदम भक्ती उपरतम, जे भक्तिपूर्वक उपहार मला दिलेला आहे तो मी घेतो आणि काय करतो, खाऊन टाकतो. पाणी खाऊन टाकतो, पाणी पितात पण पाणी खाऊन टाकतो. ते कारण अश्नामी लिहिलं आहे, क्रियापद अश्नामी आहे. तद उपरतम अश्नामी प्रयता आत्मना. हां, असा जो काय भक्त आहे माझा, प्रयता आत्मना आहे, म्हणजे कंट्रोल माइंड आहे. त्याचा मी काय करतो, भक्तिपूर्वक दिलेला उपहार मी स्वीकारतो आणि भक्षण करतो. पान खाऊन टाकतो, फूल खाऊन टाकतो, फळं खाऊन टाकतो, पाणी खाऊन टाकतो. की नाही, पिबं नाही म्हटलं आहे, अश्नामी म्हटलं आहे. पाणी पितो नाही, खाऊन टाकतो, म्हणजे पूर्णपणे मी स्वीकारतो त्याला. कारण काय, भक्तांनी दिलेलं आहे ते वस्तू महत्त्वाची नाही, पण वस्तूच्या माध्यमातून ती भक्ती मला कळते. न कळत केलेलं सुद्धा भक्ती देवाला मान्य आहे. शिवलीलामृत नावाचा पूर्वी एक छोटा, आता काही माहिती पोथी होती. ती पोथी आम्हाला आई वगैरे ते पाठ, सगळ्यांना पाठ, व्यंकटेश स्तोत्र पाठ, शनी महात्म्य पाठ, शिवलीलामृत पाठ, छोट्या छोट्या पोथ्या असायच्या. त्या कामं करताना ते त्यांचं चालू असायचं, ते आमच्या कानावर पडायचं. ते सगळं आता आम्ही लहान, आम्हाला काय तेव्हा आहे की नाही, पण ते सगळ्यांना पाठ असायचं. त्याच्यात एक छान गोष्ट होती की नाही, शिवाची. कदाचित तुमच्यापैकी काही जणांना ती माहीत पण असेल. शिवशंकर भोळा आहे की नाही, असं आपण म्हणतो. तो किती भोळा आहे की नाही, जाणीवपूर्वक न केलेलं कर्मसुद्धाच प्रसन्न होऊन जातो, अशी ती गोष्ट आहे की नाही. त्याच्यात व्यंकटेश स्तोत्रामध्ये एक तो मला आठवतं की काय ते अम्मा फिरविशी जगदीशा कृपाळू पुराण पुरुषा करुणा तुझशी कशी नाही, असं काहीतरी ते आहे. ते म्हणजे फार छान छान होते. त्या आता काही बऱ्याचशा गोष्टी विसरल्या गेलेल्या आहेत त्या, पण त्यात एक गोष्ट आठवते मला की एक व्याध असतो, शिकारी असतो. तो जंगलात जातो शिकार करायला, पण तिथे संध्याकाळ होऊन जाते. आता संध्याकाळ झाल्यामुळे त्याला त्यातून अरण्यातून बाहेर पडता येत नाही. सगळे अंधार असले की बाहेर पडता येत नाही अरण्यातून, का सगळेच मार्ग दिसत नसतात, काही दिसत नाही. आता काय करायचं आहे, मग त्यांनी ठरवलं की आपण काय करायचं, वरती राहायचं. झाडावर चढला तो आणि एका फांदीवर तो त्याने त्याचा आरसा घेतला, त्याच्यावर आडवा पडला तो. आता रात्र काढायची आहे, तर रात्र कशी काढायची, आपण चाळा करतो आणि काहीच काम नसलं की चाळा करतो. म्हणजे काहीतरी उगाच काहीतरी फालतूचं काहीतरी करतो, ज्याच्यात त्याला काही निरर्थक गोष्टी करतो. लहान मुलं अधिक करतात, त्याला आपण चाळा म्हणतो. आता ते बसल्या बसल्या उंच पांद्यावर चढला, म्हणजे याच्यापासून जंगली रानटी पशूंपासून स्वतःला वाचवण्यासाठी. रात्री काही दिसत नाही, मग शिकार काय करणार, स्वतःलाच तो स्वतः शिकार होऊ शकतो. मग चाळा म्हणून त्याने पानं तोडली झाडाची आणि ती टाकत गेला खाली. चाळा, नुसतं चाळा आहे तो, निरर्थक गोष्ट, त्याला पण चाळा म्हणतो. तो टाकत गेला, एक पान दुसरं पान, ते चालू होतं त्याचं सगळं की नाही. आणि तो दिवस होता महाशिवरात्रीचा. असं ते गोष्ट आहे शिवपुराणामध्ये, ते शिवलीलामृतामध्ये आहे. तेच काव्य आहे ते, पण मी तुम्हाला गद्यात सांगतो आहे. मग सकाळ झाली, शिव त्याच्यावर प्रसन्न झाले, भगवान शंकर त्याच्यावर प्रसन्न झाले. कारण काय, त्यांनी जे झाड होतं ते बेलाचं झाड होतं आणि खाली त्या झाडाच्या खाली शिवलिंग होतं. नकळत ते बेलपत्र त्या शिवलिंगावर पडलं आणि ती रात्र शिवरात्र होती, म्हणजे आजची रात्र, कालची जी काय असेल ती अमावस्येची रात्र होती. त्याच्यामुळे त्या शिकाऱ्यांनी काही जाणीवपूर्वक काही शिवाची पूजा केली नाही आणि त्याला ते माहितीही नव्हतं की ती शिवरात्र आहे म्हणून. परंतु अजाणता केलेल्या कर्माचा सुद्धा
त्याला त्याचं फळ मिळालं. भगवान शंकर प्रसन्न झाले, त्याला वरदान दिलं. संक्षेपामध्ये मी तुम्हाला सांगितली गोष्ट की नाही. म्हणजे इतके भोळे आहेत की त्यांनी हा विचार केला नाही की शेकाऱ्याने आपली पूजा केली आहे की खरोखरच केली आहे की नुसते अनवधानाने केली, न कळत केलेली आहे. पण न कळत केलेलं कर्मसुद्धा ते काय, त्यानेसुद्धा देव प्रसन्न होतो. देव प्रसन्न होतो नाही. मग केलेल्या कर्माने किती प्रसन्न होईल आहे नाही. तर इथे वचनामृतातलं मी आपलं जे नेहमीचं आहे ते यावेळी घेणार नाही. आता हे ते आता श्रीरामकृष्ण भक्तांना अभय देऊ लागले. अभय म्हणजे भयमुक्तता. आपल्यामध्ये भय असतं, विविध प्रकारचे भय असतात, भीती असते, दडलेली असते ती, कधी अजाणता प्रकट होते. म्हणून श्रीरामकृष्ण आता भक्तांना अभय देऊ लागले. ती कालीमूर्ती असते ना, तिच्या 4 हात असतात. देवतांना 4, 5, 6, दुर्गेला तर अष्टभुजा असते, दशभुजा असते, आहे की नाही. एका हाताने काम नाही होत. शिवाला पण 4 हात असतात, कारण आपल्याला 2च हात असतात. आपण 2 हातानेच काही करू शकतो. देवाला 2, 4, 5 शिवा विष्णूला 4 हात असतात. शंख, चक्र, गदा, पद्मधारी असतो तो. एका हातात शंख असतो, चक्र असतो, गदा असतो आणि पद्म असतं. पद्म म्हणजे कमळ, म्हणजे ते भक्तीचं प्रतीक आहे, ते भक्तासाठी आहे की नाही. गीतेमध्ये म्हटलं आहे, जो माझ्यावर प्रेम करतो मी त्याच्यावर प्रेम करतो, जो माझी भक्ती करतो मी त्याची भक्ती करतो की नाही, असं गीतेमध्ये म्हटलं आहे. ते कमळचं प्रतीक आहे. म्हणजे देवाच्या हातात भक्तासाठी पण काहीतरी आहे, वरदान, आशीर्वाद देण्यासाठी आहे, अभयदान देण्यासाठी आहे. शंख कशासाठी आहे? शंखाने सावध केलं जातं. तुमुलध्वनी म्हटलं आहे गीतेमध्ये. म्हणजे आता युद्ध सुरू होणार. पांचजन्यम ऋषिकेशो देवदत्तम धनंजया पौंड्रम शंखम महादद्मो भीमकर्मा वृकोदरा, असे त्यांनी प्रत्येक आनंद विजयम राजा, कुंतीपुत्रो युधिष्ठिरा वगैरे प्रत्येकाचे नाव पण दिले आहे. कोणी कोणी कोणते शंख वाजवले. शंख वाजवणं म्हणजे आव्हान देणं आणि आव्हानाचा स्वीकार करणं, ते शंख आहे. वॉर्निंग, आता आम्ही तयार आहोत, तुम्ही तयार आहात का? तुम्ही वाजवा, तुम्ही तयार आहात नाही, असं गीतेच्या सुरुवातीला पहिल्या अध्यायातच वर्णन आहे. त्यानंतर मग अर्जुनाचं वगैरे ते उपदेश नंतरचा आहे तो. मग तसंच विष्णू हा काय आहे? विष्णू ही देवता आहे, रक्षण करणारी देवता आहे, पालन करणारी देवता आहे. त्याला 4 हात आहे. 2 हाताने 4 हाताने काम होतं. कोणी ऐकलं तर ठीक आहे. मग लातों से भूत बातों से नहीं मानते वगैरे म्हणतात ना, सांगून आवाज देऊन लोक सावधान करून ऐकत नाही. मग गदा आहे, म्हणजे दंड आहे तो. लोकांना दंडाने 2-4 दणके दिले की लोक थोडेसे त्याचं डोकं ठिकाणावर येतं. पण त्याने जर दंडाने पण ठिकाणावर नाही आलं, शंख चक्र गदाधारी, मग चक्र आहे आणि विनाशायच दुष्कृताम. जेव्हा शंखाने काम भागत नाही, जेव्हा गदेने काम भागत नाही, मग ते काय दुष्कृताम. तो इतका दुष्ट आहे, दुष्कृत आहे, वाईट आहे की त्याला काय करा, मारून टाका. भगवान कृष्णाने शिशुपालांनी 100 अपराध केले सगळ्यांच्या समोर. राजसी यज्ञामध्ये इतके सगळे गणमान्य लोक होते, गुरु स्थानी असलेले लोक होते, त्या सगळ्यांसमोर कृष्णाचा अपमान केला, कित्येक अपमान केला. तर कृष्णाने आपल्या आत्याला वचन दिलं होतं, कारण त्याचं होतं की तो आपल्या कृष्णाकडनंच मारला जाणार. तो नाही, तूच मारणार काय माझ्या मुलाला? म्हणे हो, काय करणार, तसंच विधिलिखित आहे. म्हणे असं नको करू. म्हणे ठीक आहे, 100 अपराध त्याचे माफ करील. आता 100 अपराध माफ करण्याचं वचन कृष्णाने दिलं, पण त्यांनी 100 अपराध केले आणि मग 100 अपराध झाल्यानंतर त्याचं मस्तक उडवलं शक्राने. ही शेवटची गोष्ट आहे. जेव्हा सगळे पर्याय खुंटतात त्यावेळी देव विनाशायच दुष्कृताम, ते दुष्कृत्य करत होता ना, त्याचं विनाशायच दुष्कृताम. म्हणून आता बघा, सगळ्या देवतांच्या हातामध्ये आपल्याकडे काय आहेत? शस्त्र आहेत. शिवाच्या हातामध्ये त्रिशूळ आहे, ते पण शस्त्रात आहे.
तो जरी ध्यान करत आहे, नाही ध्यानावस्था आहे, ध्यान आहे, समाधी आहे, योगी आहे, महायोगी आहे, परंतु हातात एक हातात शस्त्र आहे, त्रिशूळ आहे. आणि दोन्ही बघा की नाही, किती अद्भुत आहे, संकेत किती सुंदर आहे ते की नाही, अद्भुत आहे सगळं. आता आपला तो विषय नाही, परंतु त्या सगळ्या गोष्टी आपण जर नुसत्या जरी विचार जरी केल्या तरी आपल्याला कळेल की काय ते ऋषींचं हे होतं, काय त्यांनी रचना केल्या आहेत की हजारो वर्ष झाले तरी आपल्याला त्याचं आकर्षण अजूनही संपलेलं नाही आहे नाही. कारण त्या सगळ्या गोष्टी दैवी आहेत की नाही, मानवी लौकिक नाही आहे, भौतिक नाही आहे, पार्थिव नाही आहे. तर हे सगळ्या गोष्टी काय आहेत, या सगळ्या गोष्टी दैवी आहेत. आणि म्हणून त्याचं जे महत्त्व आहे ते महत्त्व कधी संपत नाही आहे. त्याचं महत्त्व आपल्याला अक्षुण्ण आहे, कधी संपत नाही. तर अभय म्हणजे काय? भयमुक्त करणं. भय सर्वात जास्ती असतं जीवनासक्ती, त्याला अभिनिवेश म्हटलं योगशास्त्रामध्ये. जीवनाविषयी इतकी आसक्ती असते, आपण या जीवनाला जळूसारखे चिकटलेलो असतो. स्वामीजी म्हणतात की नाही, ग्रेट इज द टेनॅसिटी विथ विच मॅन क्लिंग्स टू द सेन्सेस. या जीवनाला आपण जळूसारखं चिकटलेलो असतो. त्यामुळे हे जीवनाचं आपली फारकत होणार ही नुसती कल्पनासुद्धा आपल्याला सहन होत नाही, आपण खूप घाबरतो. भय, पण तसं काही नाही आहे हे आपल्याला फक्त तत्त्वज्ञानाने कळतं की नाही. आपला छोटासा मुक्काम आहे, असे मुक्काम आपण किती केलेले आहेत. आणि जसं आम्ही त्या कैलास मानसरोवरला गेलो होतो आणि ते शिवाचं रूप दिसतं, ते प्रत्यक्ष शिव दिसतो तुम्हाला. 2 डोळे, नाक, जटा, त्यातून पाणी वाहतं आहे, त्रिनेत्र आहे, अनेत्र दिसतो त्याचा. आणि बाजूला त्रिशूळाचे 3 शूल दिसतात, डोळे अनंतात बघतात, ते सगळं दिसतं. ओठ, वरचा ओठ, खालचा ओठ, सगळं दिसतं अशामध्ये. असो भाग वेगळा, पण तिथलं जे प्रवास जो आहे थोडा फारच कठीण आहे. ऑक्सिजन फार कमी असतो, उंची खूप जास्त आहे, 14,000 वगैरे आहे, 12 ते 14,000 फुटाची उंची आहे. तिथं उंची, एवढ्या उंचीवर ऑक्सिजन फार कमी असतो. त्यामुळे थोडंसं जरी आपलं बोलतानाही त्रास होतो, असं बोलता येत नाही, आपण जसं बोलतो तसं बोलता येत नाही. ऑक्सिजन फार कमी असतो, खूप थकवा येतो. तर तुम्ही काय करता, जाता जाता पायी समजा चालायचं, लोक काय करतात, मध्ये मध्ये मोठे मोठे दगड असतात ना, त्याला टेकतात, थोडा वेळ टेकतात, पुन्हा समोर जातात. तसं हे जगामध्ये आपण थोडं टेकण्यासाठी आलेलो आहे, पायाला थोडासा आराम देण्यासाठी आलेलो आहे. आपला प्रवास अनंत आहे आणि त्या अनंत प्रवासामध्ये एक थोडासा आपण टेकू घेतलेला आहे, त्याला आपण हे जीवन म्हणतो की नाही. पण हे झालं ज्ञान. हे ज्ञान ऐकणं आणि पचनी पडणं फार कठीण आहे. कारण जे अज्ञान आहे ते आमच्या हाडी मासी एवढं भिनलेलं आहे, कुसंस्कार इतके भिनलेले आहे की तिथे काहीही केल्या ते ज्ञान प्रविष्ट होत नाही, शिरत नाही. मग काय करायचं? मग कोणीतरी लागतं आपल्याला, अरे काय येऊ ना, मी आहे की नाही. मग देव लागतो की नाही. नमे भक्त प्रणश्यती, मग देवाचं आश्वासन लागतं. भगवान म्हणतात माझा भक्ताचं कधी काही नुकसान होत नाही, त्याचा नाश होत नाही की नाही. इथेही होत नाही आणि तिथेही होत नाही, इहही होत नाही आणि अमूत्रही होत नाही. अमूत्र म्हणजे मेल्यानंतरही, देह त्यागानंतरही होत नाही. पार्थ नैवेहनामूत्र विनाशस्तस्य विद्यते. तस्य म्हणजे त्या भक्ताचं. अर्जुना, पार्थ, पृथापुत्र अर्जुना, कुंतीपुत्र अर्जुना, पार्थ नैवेहनामूत्र, इथेही नाही, इथं म्हणजे इहलोकामध्ये, या मर्त्यलोकामध्ये. अमूत्र म्हणजे जो मर्त्यलोक नाही आहे, आपल्यासारखा मर्त्यलोक नाही आहे, त्याला आपण स्वर्गलोक म्हणतो किंवा परलोक म्हणतो. इहलोकातही नाही परलोकातही नाही,
विनाशस्तस्य विद्यते. फार सुंदर शब्द विद्यते, म्हणजे तसं विद्यते शब्द अस्तित्वान या अर्थी असतो, अस्ति या अर्थी असतो. नाही तर ते फार छान क्रियापद आहे. न विद्यते असं असत नाही. आपल्या नेहमीच्या भाषेत जर म्हटलं असं होत नाही, असं असत नाही, असं काही घडत नाही, या अर्थाने हा शब्द उपयोगात येतो. न विद्यते म्हणजे त्याचा विनाश इथेही होत नाही, कुठंच होत नाही. म्हणजे त्याचा जय नेहमीच जय होतो नाही, तो नेहमीच यशस्वी असतो या अर्थाने. नाही कल्याणकृत कश्चित दुर्गतीम तात गच्छती. हे बाळा, तात म्हणजे बाळ, वडिलांनाही तात म्हणतात, बाळाला मुलालाही तात म्हणतात. हे बाळा की नाही, त्याचं कारण दिलं आहे की नाही, काहीतरी तर्क पाहिजे ना. नुसतंच स्टेटमेंट केल्यानंतर कसं होईल आहे. म्हणून दुसऱ्या अर्ध श्लोकामध्ये त्याचं कारण दिलं आहे. कारण ही म्हणजे कारण कारण न ही कल्याणकृत कश्चित जो कल्याणकृत आहे. आता कल्याणकृत म्हणजे जो कल्याणकामी आहे, ज्याला वाटतं आपलं हित व्हावं, कल्याण व्हावं. मग सगळ्यात मोठं हित कोणतं आहे? भक्ती, देवाची भक्ती, मुक्तीची इच्छा, मुमुक्षुत्व, हे सगळ्यात मोठं नाही. मग तो कल्याणकामी आहे. नाही कल्याण, आणि म्हणून तो कल्याणकामी त्याप्रमाणे कृत्य करतो. नाही कल्याणकृत कश्चित, केव्हाही नाही कल्याणकृत कश्चित दुर्गतीम तात गच्छती. त्याची कधी दुर्गती होत नाही, इथेही होत नाही, कुठंच होत नाही. काय अद्भुत आहे ते आश्वासन आहे. नाही मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते. जो मला शरण येतो, नाही ही माया फार कठीण आहे, त्याला अनुल्लंघनीय आहे असंच म्हटलं आहे. त्याचं उल्लंघन करता येत नाही, त्याचं पार करता येत नाही. दैवी आहे ही, हेशा गुणमयी आहे, ती त्रिगुणमयी आहे. ही दैवी आहे, ही काही लौकिक नाही आहे. लौकिक गोष्टीसुद्धा किती कठीण असतात त्या पार करायला. समुद्र हा लौकिक आहे, पण पार करणं किती कठीण आहे. आकाश हे लौकिक आहे, पण पार करणं किती, स्पेसमध्ये जाणं किती कठीण आहे. पण ही दैवी आहे, त्रिगुणमयी आहे, माझी आहे, भगवंताची माया आहे. म्हणजे बघा किती अवघड आहे. म्हणून ती दुरत्य आहे, म्हणजे ती पार केल्या जाऊ शकत नाही, त्याचं उल्लंघन केलं जाऊ शकत नाही. मग सगळं संपलंच की? तसं नाही, संपलं नाही आहे. एकच मार्ग ओपन आहे, फक्त एकच. म्हणून माम एव प्रपद्यन्ते, फक्त मला जो शरण येतो नाही, माम एव ये प्रपद्यन्ते, जो एकच मार्ग उपलब्ध आहे. 2, 3, 4 नो अदर अल्टरनेटिव्स. फक्त जो मला शरण येतो, माम एव ये म्हणजे जे कोणी असेल ते, त्याला ये शब्द वापरला आहे, म्हणजे कॉमन नाव आहे. मामेव ये प्रपद्यन्ते मायाम एताम तरन्ति ते एताम मायाम तरन्ते. फक्त तेच ह्या मायेला तरून जातात, तरून जातात. मग देवाची कृपा, देवाला तुम्ही शरण गेले तर. म्हणून ते देवीला 4 हात आहे, कालीला 4 हात आहे की नाही. एका हातात मंडमाळा आहे की नाही, दुसऱ्या हातात खड्ग आहे. आता खड्गांमधून तुमचा अर्थ समजला. जेव्हा आपण विष्णूचं बघितलं किंवा शिवाचं बघितलं, सगळ्या देवतांच्या हातात शस्त्र आहे, फक्त त्या सरस्वतीच्या हातात नाही आहे. गणपतीच्या हातात पण पाशांकुश आहे, पाश आणि अंकुश पण आहे. आपल्याला सगळ्या देवतांच्यात फक्त सरस्वतीच्या हातात नाही आहे, कारण ती सात्विक देवता आहे. नाही, तिच्या हातात माळ आहे, वीणा शंख पुस्तकधारिणीम अभयदाम जाड्यांतका, ती पण अभयदाम आहे की नाही. अभयदाम म्हणजे अभय प्रदान करणारी, ती पण अभय प्रदान करणे. जाड्यता म्हणजे बुद्धीची जडता दूर करणारी, ती ज्ञानदेवता आहे. तिच्या हातात शस्त्र नाही आहे की नाही. बाकी सगळ्या देवतांच्या हातात शस्त्र आहे, सगळं शस्त्रधारी आहे. 2 हातात काय आहे कालीच्या? ती काय वराभयदायिनी आहे, वर देणारी. हा वर देणारी, हा वर देणारी हात आहे. अभय म्हणजे हा अभय हस्त आहे, हा अभय हस्त आहे, वर देणारी आहे की नाही. म्हणजे देवता ह्या वर देतात आणि अभयदान करतात. अभयदान आणि वरदान देतात की नाही, आणि ते द्यावं लागतं त्यांना. हा दुसरा भाग आहे, त्याचा वेगळा भाग आहे. म्हणजे देवाची कृपा झाली की त्यांना तुम्हाला ते बांधले जातात. हा थोडासा वेगळा विषय आहे, तरी पण मला वाटायचं मी चर्चा केली होती.
जोपर्यंत ते वरदान देत नाही म्हणून ते म्हणतात वर माग देवता नेहमी वर माग म्हणतात, आहे की नाही. म्हणून आम्हाला काही नको, आहे की नाही. नारदा, मी प्रसन्न झालो तुझ्यावर, वर माग. देवा मला काही नको, तू दर्शन झालं, आता काय मागायचं तुझ्याकडे, मागण्यासारखं काहीच नाही. अरे काहीतरी माग, हे आपलं नेहमी आपल्याला येतं, वर माग, काहीतरी माग. कशाला माग, जोपर्यंत वरदान देऊन देवतेत सुटका होत नाही, आहे की नाही. मग ते म्हणतात, ते वचनामृत पुष्कळदा येतं, मला काही नको, पण तुझी शुद्ध भक्ती मात्र नेहमी दे, हे खरं मागणं आहे. बाकी मागणं काय खोटं मागणं आहे, ते बरोबर नाही आहे, चूक आहे. देवाला काहीच मागू नये, नाही कोणालाही काहीच मागू नये. त्याला म्हणतात निष्काम भक्ती. म्हणतात आई मामके अकाम निष्फला, ते अहेतुकी भक्ती म्हटलं आहे. ती शुद्ध असते, कारण त्यात कोणताही स्वार्थ येतो नसतो, त्यात काही कामना नसतात. निष्काम अमला, त्याच्यात काही मळ नसतो, म्हणजे अशुद्धी नसते, भेसळ नसते. गोष्ट भेसळ टाकली की अशुद्ध होऊन जाते. शुद्ध भक्ती, फक्त प्रेमासाठी प्रेम, बाकी काहीच नको. मग पण तरी पण देव बांधला जातो, काहीतरी माग. ठीक आहे, काहीतरी मागितलं ना, ती दुसरी गोष्ट आहे. ती एक योगी होता, पण ते आता जाऊ द्या, ती वेळ आहे, तो काहीच मागायला तयार नाही. ती काली म्हणते काहीतरी माग, काहीच मागत नाही तो, आहे की नाही. मला काहीच नको, मला इथे झोपायचं आहे, फक्त थकून आलेला असतो, झोपला असतो, झाडे स्मशानात झोपला असतो तो. आणि खूप प्रसिद्ध व्यक्ती आहे ती आपल्या परंपरेतली. ती स्मशानात झोपला असेल, थकतो, येतो बाहेरून, थकून जातो, तो खूप थकून जातो आणि त्याला झोप येलेली असते. तो झोपतो तिथे, म्हणतं तिथे त्या काली तिथं तो तिथे त्या स्मशानामध्ये रात्री त्या काली देवता असते आणि तिच्याबरोबर त्याच्या डाकिनी वगैरे ज्या सख्या असतात त्या तिथे असतात, त्या नाच वगैरे करतात. त्यांनाही नृत्य वगैरे करायचं असतं ना, काली वगैरे नृत्य करते, गणपती नृत्य करतो, शिवनृत्य करतो, तांडव करतो, हे सगळं नाचणारे आहेत, आहे की नाही. देवता तो म्हणते उठ इथून जा, मी कशाला जाऊ. आणि आमचं आता तो मानवाने बघायचं नसतं ते सगळं. मला नाही, मला झोप आली आहे, मी झोपणार. तुमचं काम करा, तुम्ही नाचगाण जे काय करा, मला झोपू द्या इथे, नाही मला खूप झोप लागली आहे, मी इथून उठत नाही. मी सकाळी जाईल, आपल्या गावामध्ये जाईल. आता मात्र स्मशान गावाच्या बाहेर असतात, जात नाही. तो काही ऐकत नाही, ही काही कळत नाही. मग शेवटी काय करायचं, दोघे हट्टाला पेटलेले आहे. तो म्हणतो इथून पळ, इथून जाऊ नको. तो म्हणतो मी तर पळणार नाही, तुला काय करायचं तर कर. मग शेवटी दिकाले म्हणते ठीक आहे, तू जात नाही तर आता तुला दर्शन दिलं मी, आता काहीतरी माग, आहे की नाही. दर्शन दिलं काहीतरी द्यावं लागतं. ते म्हणते मला तुझ्याकडून काहीच नको, आहे की नाही. मला फक्त झोपू दे, मला छान झोप येते, मी थकलेलो आहे, मला झोपायचं आहे, बाकी तुझ्याकडून काहीच नको. अरे पण तुला काही नको, मला द्यायचं आहे ना, दिल्याशिवाय माझी सुटका नाही ना, तू काहीच नको. मग तो म्हणतो की काहीच नको मला, म्हणजे की निस्पृहता काय असते. भारतामध्ये कथा आहेत, फार सुंदर कथा आहेत. निस्पृहता म्हणजे काय, निस्पृह सर्व कामेभ्यो मोक्षयिष्यामि मा, म्हणजे सर्व कामनांप्रती निस्पृहता आहे. हा निस्पृह फार सुंदर शब्द आहे. दिस चॅरिटी इज गोईंग आउट ऑफ इंडिया, त्याचं भाषांतर केलं. ही निस्पृहता भारतातून कमी कमी होत चालली आहे. आणि ही निस्पृहता फार सुंदर आहे. जोपर्यंत निस्पृह लोक जगात आहे, भारतामध्ये आहे, तोपर्यंत भारत आहे. त्यांची संख्या वाढली पाहिजे, त्यांची संख्या कमी होत आहे, असं स्वामीजी म्हणतात. मला काहीच नको, काहीतरी माग, नाही म्हणजे काही नको असणारी अशी इच्छा आहे. मला काहीच नको जगामध्ये, मला मिळण्यासारखं काहीच नाही, मला घेण्यासारखं काहीच नाही आहे. विहाय कामानि सर्वान् पुमाश्चरति निस्पृह. मनुष्य निस्पृह होतो. हा द्वितीय अध्यायातला 71वा श्लोक आहे. पुमान भवती निस्पृह चरति निस्पृह. हा इतका निस्पृह असतो की त्याला काहीच नाही, काहीच नकोच असतं. काली म्हणते काहीतरी माग की, त्याच्याशिवाय माझी सुटका नाही आहे, की नाही. तो म्हणतो मला काहीच नको आहे. तर तू काय दे, तू मग म्हणतो की तो काय म्हणतो की मला झोपू दे, हेच दे. नाही तुला झोपू दे तर ठीक आहे, पण काहीतरी माग. तर तो म्हणतो की माझ्या डाव्या पायात संधिवात आहे की नाही, त्याच्यामुळे त्रास होतो, मग तू उजव्या पायात करून दे. आता तू मागणं सांगतेस तर मग हे तरी दे, मला काही नको, पण तुला काही तुझ्या समाधानासाठी मी काहीतरी मागतो आहे. तर 4 हात आहे, वरदान आहे, ते अभय आहे, अभयदान आहे,
की नाही, भयमुक्त करतो देवता आपल्याला. म्हणून अध्यात्माची गरज आहे की नाही. आता श्रीरामकृष्ण भक्तांना अभय देऊ लागले. ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे, फक्त मी वाचतो. आणि त्याच्यानंतरची गोष्ट छान आहे. मास्तरांना उद्देशून, कुणाकुणाची समजूत असते आम्हाला ज्ञानभक्ती कधी लाभणारच नाही. विश्वास जरूर लाभेल, पण गुरुची कृपा झाल्यास कसलेच भय नाही. मी फक्त वाचतोय कारण तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे. एकदा एका वाघिणीनं एका मेंढ्यांच्या कळपावर हल्ला केला. ती होती गाभण, त्यामुळे उडी घेण्याच्या भरात तिने एका बच्चाला जन्म दिला आणि स्वतः प्राण सोडला तिने. याप्रमाणे वाघीण मेली आणि तो बच्चा त्या मेंढ्यांच्या कळपातच वाढू लागला. मेंढ्या गवत खात हाई ते पाहून त्यांच्यासारखं करू लागे. त्या बे करीत हाई आपला बे करू लागले. हळूहळू तो बच्चा खूप मोठा झाला, तरी तो गवतच खात असे. एके दिवशी त्या कळपावर आणखी एका वाघानं छापा घातला. मेंढ्यांच्या कळपातील या गवत खाऊ वाघाला बघून त्याच्या तर आश्चर्याला सीमाच राहिली नाही. गवत खाऊ वाघ तिथे कसे आहे, वाघ कसा गवत खातोय. पाठला करून या जंगली वाघानं त्याला एकदाचं पकडलं, पण वाघानं धरलं म्हणून ते गवत खाऊ ब्या करू लागले. त्याची गर्जना विसरला तो. त्या जंगली वाघानं त्याला ओढत खरचटत पाण्याजवळ नेलं आणि म्हटलं, बघ एकदा आपलं थोबाड या पाण्यामध्ये, बघ अगदी माझ्यासारखंच तुझंही तोंड आहे की नाही ते, आणि हे घे थोडासा मांस खा हे. असं म्हणून त्याला जबरदस्तीने तो ते खाऊ घालू लागला. पण हे मेषपात्र, हा सिंह आहे पण हा मेषपात्र झाला. मेष म्हणजे मेंढी. काही केला मांसाला शिवतच ना, बेच करू लागले. अखेरीस रक्ताची चव लागताच त्यानं मांस खायला आरंभ केला. तेव्हा तो जंगली वाघ म्हणतो, समजला आता, जो मी आहे तोच तू आहे. तत्त्वमसी, तुझ्यात माझ्यात काही फरक नाही आहे. मी सिंह आहे आणि तू पण सिंह आहेस. तत्त्वम असी, अशी क्रियापद आहे. तत्त्वमध्ये काही, हे महावाक्य आहे उपनिषदातलं की नाही. तत्त्वमसी, जो मी आहे तोच तू आहे. तुझ्यात न माझ्यात काही भेद नाही. जीव आणि ब्रह्म, जीवो ब्रह्मैव ना अपरहा. जीव आणि ब्रह्म अपरा म्हणजे दुसरं तिसरं काही नाही. जो जीव आहे तो ब्रह्म आहे आणि ब्रह्म आहे तो जीव आहे की नाही. ब्रह्म सत्य आहे, फक्त त्याचंच अस्तित्व आहे, बाकी कशाचंच अस्तित्व नाही. म्हणून अभयदान आहे. म्हणून गुरुची कृपा झाल्यास मग कसलंच भय उरत नाही. आणि गुरुची कृपा असतेच. गुरुची कृपा म्हणजे ब्रह्माची कृपा आहे की नाही, आणि देवतेची कृपा, इष्टाची कृपा की नाही. देवता नेहमीच कृपा देणारी असते, दान करणारी असते, कृपा दान करणारी असते की नाही. जसं आई वडील असतात ते नेहमीच कृपाळू असतात, दयाळू असतात मुलांप्रती. किती काय करू नेहमीच त्यांची असते. काही ना काहीतरी मागलं तरी देतात, न मागितलं तरी देतात, कारण ती दया असते, करुणा असते, कृपा असते. आपलं आहे ना. तसंच हा जो शिष्य भक्त जो कोणी असेल तो की नाही, तो नेहमीच कृपापात्र असतो, कृपेला पात्र असतो. त्याला घाबरायची काय, म्हणून श्रीराम म्हणतात भक्ताला कशाला घाबरायचं आणि भक्ताला कशा चिंता कसली आणि भय कसलं, असं ते इतर ठिकाणी म्हटलं आहे. त्याला भयाची गरज नाही, चिंतेची गरज नाही. तो सगळं बघून घेतो, देव बघून घेतो. आमची आई आहे ती सगळं बघून घेते, असं ते फार छान वचन आहे याच्यामध्ये. ते समजावून देतील तुम्ही कोण आणि तुमचं स्वरूप काय. ते तुम्ही कोण आहात आणि तुमचं स्वरूप काय आहे. तुम्ही जीव नाही आहे, मरणारे नाही आहेत, तुम्ही अमर आहात, अजर आहात. परंतु साधक थोडी बहुत साधना करेल तर गुरु सर्व काही समजून देतील. मग त्याला स्वतःला उमजेल सत काय आणि असत काय. ते सत अस्तित्व फक्त ब्रह्माचंच आहे, बाकी कशाचंच अस्तित्व नाही आहे. ईश्वर सत, संसार असत्य, संसाराला अस्तित्व नाही आहे. निरपेक्ष अस्तित्व नाही आहे, सापेक्ष अस्तित्व आहे, रिलेटिव्ह एक्झिस्टन्स आहे. खरं अस्तित्व नाही आहे की नाही. माईक अस्तित्व आहे ते नक्कीच आहे, पण खरं अस्तित्व नाही आहे, कारण ते असतं आणि नसतं. ब्रह्म असतं आणि नसतं नाही, ते ब्रह्म नेहमीच असतं. नसतं असं कधीच नसतं, म्हणून ते ब्रह्म आहे, व्यापक आहे. हां, आता ही गोष्ट समजण्यासाठी आणखी एक गोष्ट सांगितली आहे, ती फार छान गोष्ट आहे की नाही, की साधना किती महत्त्वाची आहे. पण आधी गोष्ट वाचू आणि नंतर त्याचा आपण थोडक्यामध्ये त्याचा अर्थ बघू. एकदा एके रात्री एका कोळ्यानं कुणा एकाच्या बगीच्यात जाऊन माशाची चोरी करण्यासाठी तिथल्या तळ्यात आपलं जाळं टाकलं. त्याला चोरी करायची, चोर आहे तो. ज्यावेळी शांत असतं त्यावेळी त्या कोळ्यानी काय केलं, जमीनदाराचं मोठं तळं होतं, तो शिरला तिथे. त्या तळ्यामध्ये, बंगालची गोष्ट आहे, तिथे गावोगावी तळे असतात. त्यांनी जाळं टाकलं मासे धरण्यासाठी, म्हणजे तो पक्का चोर आहे.
त्याचा उद्देशही चोरी करण्याचा आहे. तो काही साव नाही आहे की नाही, कल्याणकृत नाही आहे, तो आहे चोर. मालकाला सुगावा लागताच त्यानं त्या कोळ्याला आपल्या नोकरा चाकरांसह वेढा दिला आणि मग मशाल बिशाल, रात्रीची वेळ होती ना, पेटवून चोराला शोधायला सुरुवात केली. त्याला शंका आली की कोणीतरी चोरताय म्हणून तो सावध होता. त्याला थोडी चाहूल लागताच त्याने त्याला घेरलं तळ्याला आपल्या नोकरा चाकरांसह आणि काय केलं, त्याला शोधायला सुरुवात केली की नाही, चोराला शोधायला सुरुवात केली. आता इकडे त्या कोळ्याला कळलं की आपल्याला घेरला गेला आहे आणि आपण पडलो की आपल्याला चांगला मार बसेल, बदलून केला, आपल्याला मरणा एवढं बदडतील ते. तो घाबरला आणि त्यांनी काय केलं, एक युक्ती लढवली, डोकं वापरलं त्यांनी. काय केलं, त्यांनी अंगाला थोडी राख फासली. तिथे काहीतरी धुनीविनी असेल, रात्री कोणी पेटवलं, तिथली राख होती, अंगाला फासली त्यांनी. जर शिवाला राख असते ना, भस्म, आजच्या दिवशी भस्म लावतो अंगाला, ते चिताभस्मा लेपो गरल वमनो, म्हणजे शंकराचं काय चिताभस्मा लावलं होतं. आणि अशन काय, अशन म्हणजे भोजन काय आहे, गरल आहे, गरल म्हणजे हलाहल, विष, जहर, पॉयझन. एका झाडी राखपासून एका झाडाखाली साधू सजून तो बसून राहिला. तो आता साधू सजला. ते जाळबे लपून ठेवलं कुठतरी, कोणाला दिसू नये म्हणून, आणि तो असा साधू सजला, अगदी झाडाखाली बसला योग्यासारखा आणि ध्यान करायला लागला तो. म्हणजे लोकांना वाटलं का ध्यान करणारा योगी आहे. आता त्या लोकांनी, म्हणजे त्या जमीनदारांनी, त्याच्या लोकांनी खूप शोधाशोध केली, पुष्कळ केली, पण फुकट. त्याचा उपयोग काहीच नाही, निरर्थक झालं. कोळी माळी कुणीच कुठे गवसेना, कुठेच कोळी दिसत नाही, माळी दिसत नाही, कोणी दिसत नाही की नाही. पण त्यांना तर लागली होती, चाहूल लागली होती, पण कोणी सापडत नाही आहे. फक्त त्यांनी काय बघितलं, केवळ एका झाडाखाली एक साधू अंगाला विभूती चर्चून ध्यानस्थ बसलेला आढळला. आहे काय आणि दिसलं काय, आहे चोर. त्यांनी अंगाला विभूती माखली आणि झाडाखाली बसला आणि तो ध्यान करीत बसला. तो ध्यान करतो आहे का नाही आहे, तो ध्यान करत नाही आहे, तो घाबरलेला आहे, चोर आहे, मला पकडलं तर मार बसेल, मरणाची पण पाळी येऊ शकते. परंतु तो काय करतो आहे, त्यांनी युक्ती लढवली, साधू सजला, तो ढोंग केलं, दांभिक आहे तो. त्याला म्हणते दंभाचा अर्थ शंकराचार्य धर्मध्वजितम असा अर्थ केला आहे. म्हणजे त्याच्यामध्ये धर्म नाही आहे, पण धर्माचं काय अवडंबर आहे, धर्मध्वजितम असं म्हटलं आहे. म्हणजे काय, दुरून दिसतो आहे, ध्वज असतो ना, रथाचा ध्वज असतो, हा कोणाचा रथ आहे, हा कोणाचा रथ आहे, प्रत्येकाच्या रथाचा ध्वज असतो, त्याच्यावर चिन्ह असतो. अर्जुनाच्या रथावर तो हनुमंताचं चिन्ह होतं की नाही, याच्या प्रत्येकाच्या रथावर चिन्ह असतं. दुरून कळतं की हा रथ आहे, मग दुरून कळतं की हा धार्मिक आहे, तो धार्मिक नाही आहे, फक्त दाखवण्यापुरती आहे. दंभो दर्पोतिमान असे त्याचा अर्थ तसा केला आहे शंकराचार्यांनी. धर्मध्वजितम, हा धर्मध्वजितम आहे, दाखवतो आहे, तसं काही नाही आहे. आणि झालं काय, दुसऱ्या दिवशी साऱ्या मोहल्ल्यात साऱ्यांच्या तोंडी एकच खबर, अमक्याच्या बगीचात एक जण भारी मोठा साधू उतरला आहे. बस मग काय विचारता, लोकांची श्रद्धा काय असते बघा. आत्ताच आम्ही येत होतो तिकडनं, आत्ताच थोड्या वेळापूर्वी चालू धाराशिववरनं, तिथे एक मंदिर आहे शिवाचं, काय गर्दी होती, राम राम राम. तिथे आमची गाडी निघायला 4 लेन्स आहेत, पण त्या धुळे सोलापूर रस्त्याने इकडे येतपर्यंत बराच आमचा वेळ गेला. आणि सगळं तिथे यात्राच भरली आहे, गाड्या लोकांची श्रद्धा कशी असते बघा. बस मग काय विचारता, लोकांच्या मारे झुंडीच्या झुंडी फळं फुलं घेऊन येऊ लागल्या. मेवा मिठाई समोर येऊन लोक प्रणाम करू लागले. बरेच रुपये पैसे देखील बाबांजीच्या समोर पडू लागले. म्हणजे जे व्हायचं ते झालं. लोकांची श्रद्धा आहे की नाही, लोकांची श्रद्धा अशी अद्भुत असते ते, आहे की नाही. आणि त्याला काही डोळे नसतात, श्रद्धेला काही डोळे नसतात, आहे की नाही, ती आंधळी असते. पण आंधळी श्रद्धा म्हणजे काय, श्रद्धा नेहमीच आंधळी असते, डोळे श्रद्धा नावाची गोष्ट नसते. एक तर ती श्रद्धा ज्ञानी असते किंवा अज्ञानी असते, असो तो वेगळा विषय पुन्हा. पण इथे काय, लोक प्रणाम करू लागले. बरेच रुपये पैसे देखील बाबाजींच्या, म्हणजे सजलेले बाबाजी, हे खरे बाबाजी नाही, बाबांच्या समोर पडू लागले. आता कोळीदादा आपल्याशीच विचार करू लागले. कदाचित तुम्हाला गोष्ट, फार सुंदर गोष्ट आहे. आता कोळीदादा कसा विचार आहे, याला म्हणतात साधना, अजाणता केलेली साधना. आपण मग बघितलं ना की तो टाकतो वरतून पानं टाकतो बेलाचे, आहे की नाही, शिव त्यांनीच प्रसन्न होतात, आहे की नाही. तो काही पूजाबिजा करत नाही. त्या दिवशी त्याला उपास घडला, रात्री काही खायला मिळालं नाही, त्याला शिकाऱ्याला खायला मिळालं नाही, त्याच्यामुळे त्याला अनायासी उपास घडला. तो महाशिवरात्रीचा दिवस होता.
बेलाने पूजा केली, बस शिव त्यांनीच प्रसन्न झाले आहे की नाही. नकळत झालेली गोष्टसुद्धा की नाही सुकृत असेल तर त्यांनीसुद्धा माणसाचा उद्धार होतो. मग ज्याने जाणून बुजून केलं त्याचा उद्धार कसा होणार नाही, हा त्याचा मर्म आहे की नाही. अजाणता जरी केलं, ढोंग जरी केलं तरी त्याचं फळ मिळतं, त्याचं महान फळ मिळतं देवाच्या नाही, कोणासाठी नाही, देवासाठी. जर लहान मुलं असतं नाटक करतं, आईला फसवतं, वडिलांना फसवतं, आईलाही माहीत असतं ढोंग करतो आहे, नाटक करतो आहे, पण तरी आई वडील खुश होतात आहे की नाही. त्याला माहिती आहे नुसतं ह्याचं नसं रडणं ओरडणं हातपाय आपण नाही, फक्त काय असते गोष्ट पदरात पडून घेण्यासाठी. ते मिळाली की तो हसतून पळून जात होतो आहे की नाही. पण आईवडील मात्र तसंच देवाचं आहे की नाही. तो देव कशाने प्रसन्न होतो की नाही, त्याला माहिती आहे की पोरं आहे अशीच आहे, नादानच असतात. आणि बघा आता त्याचा विवेक जागा झाला की नाही. त्यांनी ढोंग केलं, त्याचा विवेक जागा झाला. कोळी दादा आपल्याशीच विचार करू लागले, काय आश्चर्य आहे. त्याला खूप आश्चर्य वाटायला लागलं. मी खराखुरा साधू नाही, तरी माझ्यावर लोकांची इतकी भक्ती. मी ढोंगी आहे, चोर आहे, माझ्यात काहीही खरं नाही आहे, माझ्यात सगळं खोटं आहे, मी खोटारडा आहे, माझं वागणं खोटं आहे. मग आता विवेक कसा असतो बघा, विवेक कसा जागा होतो. विवेकाचा संस्कार असेल नसत नाही तर कसा जागा होणार. सगळे चोर सगळे साव झाले असते. तिथे कुठंतरी एक ज्ञानाचा अंकुर आहे, ज्ञानाचं काय आहे थोडंसं ठिणगी आहे की नाही, कुठंतरी आहे, ती जागी झाली बघा. केवढं आश्चर्य आहे. मी खराखुरा साधू नाही, तरी माझ्यात वर लोकांची इतकी भक्ती. तर मग मी खरा साधू झालो तर परमेश्वराचा मला लाभ होईल, यात काडीचा देखील संशय. वाक्य फार महत्त्वाचं, काडीचा देखील संशय नाही की नाही. जर मी खरा साधू झालो म्हणजे माझ्याच खरीखुरी साधुवृत्ती आली की नाही. म्हणजे साधुवृत्ती म्हणजे काय, देवच खरं आहे बाकी काही खरं नाही, साधुवृत्ती म्हणजे इथं म्हटलं आहे ना, ईश्वर सत्य जगत सत्य की नाही. मी असत्य असून ते मी ढोंग केलेलं आहे आणि तरी माझ्यामध्ये ही जाणीव निर्माण झाली की ईश्वर सत्य आहे आणि काय आहे बाकी सगळं असत्य आहे. आता याचं श्रीरामकृष्णांची काय कॉमेंट बघा कशा सुंदर आहे की नाही. आधी होतं, तर मग मी खरा साधू झालो तर परमेश्वराचा मला लाभ होईल, यात काडीचा देखील संशय नाही. काडीचा म्हणजे थोडा देखील संशय नाही, अगदी किंचितसुद्धा संशय नाही. मी खरा देवाला जर सत्य समजलो आणि जगाला जर असत्य समजलो तर मला परमेश्वराची सत्यस्वरूप परब्रह्माची, मला परमात्म्याची, देवाची नक्कीच प्राप्ती होईल, यात काळी मात्रेचा देखील संशय नाही. काय सुंदर आहे. आता त्यांचे कॉमेंट बघू आपण, श्रीरामकृष्ण काय म्हणतात. हे सगळं श्रीरामकृष्णच गोष्ट सांगितली आहे, पण स्वतःचं त्यांचं कॉमेंट आहे. आता साधनेच्या ढोंगानं देखील धर्मभाव इतपत जागू शकतो आहे की नाही. हे ढोंग आहे, साधना नाही आहे की नाही. नुसत्या ढोंगाने म्हणजे ढोंग म्हणजे खोटेपणा, त्याला आपण खोटारडेपणा त्या ढोंग म्हणतो. धर्मध्वजितम, खोटारडेपणा जरी असला की नाही, मग खऱ्या साधनेविषयी तर बोलायलाच नको. तुम्ही खरी साधना केली म्हणजे खऱ्या मनाने प्रामाणिकपणे सिन्सिअरली आहे की नाही, तर ते म्हणतात मग बोलायलाच नको. गीतेमध्ये पण हे फार सुंदर एक्सप्रेशन्स आले आहेत आहे की नाही, फार सुंदर एक्सप्रेशन गीतेमध्ये आहे की नाही. अरे यानी, शंकराचार्यांनी भाष्य फार सुंदर केलं आहे की नाही. अरे नुसते यानी होतं तर तुम्ही खरे जर कराल, नुसत्याचं म्हणजे खरं म्हणजे थोडा प्रयत्न जरी कराल की नाही, प्रयत्नात यतमान असतो योगी संशुद्ध केलबिषा अनेक जन्म संसिद्धो ततो या अति परामगती. तर परामगती मिळेल 6व्या अध्यायातला श्लोक आहे की नाही. तुम्हाला काय मिळणार नाही, प्रयत्नात यतमान, तुम्ही जर प्रयत्न करणार, यतमान असतो यतमान प्रयत्नवान अधिक प्रयत्नशील असं शंकराचार्य म्हणतात, प्रयत्नवान की नाही, मग तुम्हाला भगवंताची प्राप्ती होईल, यात काय संशय आहे की नाही. प्रयत्नात यतमान असतो योगी संशुद्ध किल्बिषा, योगी हा शुद्ध होतो. ऋषया लभंते ऋषया क्षीणकल्मषा असं म्हटलं आहे. इथं म्हटलं आहे त्याचे सगळे दोष दूर होतात, छिन्नद्वैधा, त्याची सगळी शंकावृत्ती दूर होते, संशयवृत्ती दूर होते. हे नुसतं डोंगानी होतं तर साधना तुम्ही थोडी केली तर त्याने होणार का नाही, असं याचा एक गोष्टीचं मर्म हे आहे. आंतरिक साधनेनं
म्हणजे आंतरिक साधना म्हणजे प्रामाणिकपणे जर तुम्ही केलं, थोडंसं जरी केलं, स्वल्पमप्यस्य, सुअल्प, अल्प नाही सुअल्प, अतिशय थोडं. श्रीरामकृष्णांनी 16 केलं आहे. तुम्ही 1 आणा करा, 1 पैसा करा, प्रामाणिकपणे करा आणि त्यांनी नक्कीच होईल आहे. हा विश्वास, देव नक्कीच प्रसन्न होईल तुमच्यावर. हा विश्वास, विश्वास 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 आला की सगळं काही झालं, असं श्रीरामकृष्ण वारंवार म्हणतात. त्याचं बळ हे आहे की नाही, देव नक्कीच आपल्याला कृपा करणार. देव आपल्याला तेषामहं समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी नचिरात पार्थ मय्या वेशित. त्याने माझं मन, आपलं मन मला दिलं आहे ना, मी मुळीच उशीर ना, न चिरात अचिरात, म्हणजे मुळीच उशीर पटकन देतो त्याला. समुद्र, संसार समुद्राच्या पार घेऊन जातो, त्याला डुबू देत नाही. खूप सुंदर एक्सप्रेशन्स आहे गीतेमध्ये. इथे म्हणतात साधनेच्या ढोंगानं देखील धर्मभाव इतपत जागू शकतो. नुसत्या ढोंगाने, खोटारडेपणाने, पण हे अति झालं आहे थोडंसं. पण ही गोष्ट आहे, त्यातलं मर्म समजलं पाहिजे आहे की नाही. आणि ते सांगतात पण सगळे ढोंगीवान, मग तुम्ही हे करा, असा त्याचा अर्थ नाही आहे. मग खऱ्या साधनेविषयी तर बोलायलाच नको. आंतरिक साधनेनं सत्य काय आणि असत्य काय कळू लागतं. तुम्ही थोडी साधना केली, थोडं देवाचं नाव घेतलं, देवासाठी थोडी, देवाची थोडी, त्याला सेवा म्हणतात. की तुम्ही इथं आलेले आहात, ऐकता आहात, ती देवाची सेवा आहे. देवासाठी आलेले आहात. देवासाठी तुम्ही काही केलं, देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जिवलगाच्या तोटी, प्राण तोही शेवटी त्यागावा. हे समर्थाने म्हटलं आहे की नाही, देवाचं सख्यत्व प्राप्त व्हावं, देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जिवलगांच्या तोटी. ऐक नाही, जगात कोण नाही आपलं, जिवलग कोणीच नाही, देवच जिवलग आहे आपलं की नाही. म्हणजे किती जिवलग आपल्यापासून दूर झालं तरी काही बिघडणार काही नाही, पण देव दूर नाही यायला पाहिजे. तो खरा जिवलग आहे ना की नाही. त्याची ताटातूट व्हायला नाही पाहिजे. आपल्या प्राणाची तरी, प्राणीच शेवटी आपली प्राणाची ताटातूट झाली तरी त्याची काही पर्वा नाही आहे. तरी शेवटी तोही त्यागावा. आत्मार्थम पृथ्वी त्यजेत. महाभारत म्हणतात, रामायण पण तोच म्हणतो आहे की नाही. आत्म्याचं जर कल्याण होत असेल तर तुम्ही पृथ्वीचा त्याग करू शकता, जगाचा त्याग करू शकता आहे की नाही. बाकी मोठ्यासाठी छोटं सोडू शकता तुम्ही. तुम्हाला मोठी गोष्ट उपलब्ध, त्याला परांगती म्हटलं आहे गीतेमध्ये की नाही. प्रयत्नात यतमानस्तु योगी संशुद्ध किल्बिषः अनेक जन्म संसिद्ध हो. असं होता होता शुद्ध होता होता ततो म्हणजे तदनंतर याती परांगती, माणसाला परागती मिळते की नाही. काय कळतं, आंतरिक साधनेनं सत्य काय आणि असत्य काय कळू लागतं. माणसाला हळूहळू कळू लागतं की नाही. हळूहळू त्याचे डोळे उघडतात, त्याचे चर्मचक्षु आहे हे नाहीसे होतात, तिथे दिव्यचक्षु येतात किंवा तिथे गीतेमध्ये शब्द ज्ञानचक्षु येतात. हे आपले चक्षु काही कामाचे नाही, फक्त जग बघण्यासाठी आहे. या चक्षुच्या जागी तुम्हाला ज्ञानचक्षु येतात किंवा दिव्यचक्षु येतात. ते अर्जुनाला दिले होते भगवंताने 11व्या अध्यायामध्ये आहे की नाही. 15व्या अध्यायात ज्ञानचक्षु आहे की नाही, उल्लेख आहे. हे ज्ञानचक्षु पाहिजे, दिव्यचक्षु पाहिजे, त्याने तुम्ही ईश्वराला बघू शकाल की नाही. ह्या चक्षुने नाही, या चक्षुने जग दिसेल आहे की नाही. त्यासाठीच हे चक्षु म्हणजे चर्मचक्षु आहे. दिव्यचक्षु, ज्ञानचक्षुने तुम्ही देवाला बघू शकत. काय बघू शकाल, तुम्हाला काय कळेल, ती बुद्धी वेगळी राहिलं आहे, मन वेगळं राहिलं आहे. त्याने तुम्ही काय बघू शकाल, त्याला तुम्हाला कळू लागेल की ईश्वर सत्य आणि संसार सत्य नाही, संसाराचं अस्तित्व नाही आहे, ते अनित्य आहे. म्हणजे आहे नाही आहे, शाश्वत नाही आहे, आहे आणि नाही आहे की आहे आहे नाही नाही. तर ह्या दोन्ही गोष्टी फार सुंदर आहेत की नाही. ह्या आणि ते शिवाची गोष्ट ऐकली की देव कशाने प्रसन्न होतो की नाही. भगवंत कशानेही प्रसन्न होतो. फक्त थोडंसं तुम्ही करा, सुअल्प करा, एवढंसं. ब्रह्मार्पणं ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्मकर्मसमाधिना. ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.